एरवी घराणेशाही विरोधात बोलणाऱ्या प्रत्येकच राजकीय पक्षाने सगळे नियम हे धाब्यावरती बसवत आगामी निवडणुकांमध्ये नेत्यांच्या नातेवाईकांवरती तिकिटांची खैरात केली आहे। त्यामुळे वर्षानुवर्ष राबणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलून नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीट दिली जातात याचं मनापासून वाईट वाटतं अशी खंत ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी बोलून दाखवली आहे। ते माझाच्या महाकट्ट्यावरती बोलत होते। त्यामुळे अशा घराणेशाहीला खतपाणी घालणाऱ्या कोणत्याही पक्षाचा उमेदवार असो त्याला जनतेनं निवडणुकीतून धडा शिकवल्यास हे सगळं थांबेल असा उपाय देखील यावेळी गडकरींनी सुचवलाय। त्यामुळे राजकारणात राहून देखील सावध भूमिका न घेता गडकरींनी घेतलेल्या धाडसी भूमिकेची चर्चा होतीये। मला खूप वाईट वाटतं की 20-20 वर्ष काम करणारा एक कार्यकर्ता तिकीट मागतो, तो जिन्याय नसतो आणि त्यावेळी कोणीतरी मंत्री म्हणतो माझ्या बायकोला नाही तर माझ्या मुलाला तिकीट द्या, त्याचं तिकीट जातं। हे खूपच दुर्भाग्यपूर्ण आहे। पण याला कारण जनता आहे। कोणत्याही पक्षाचे असे जे उमेदवार उभे राहतील वारसदार, त्यांना निवडणुकीचं जनतेने पाळलं तर उभेच नाही करणार लोक। म्हणजे जनतेने याच्यावर रिॲक्ट व्हायला पाहिजे। जनता त्यांना निवडून देतात, त्याच्यामुळे ते ॲक्सेप्ट होतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।